श्याम मानव यांनी केलेलं वक्तव्य, यांनी केलेला दावा हा खळबळजनक ठरला। कालपासून त्याची चर्चा सुरू आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वादळ निर्माण झालंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीचा धाक दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं होतं असा दावा मानव यांनी केलाय। तर श्याम मानव सुपारी बाजांच्या नादी लागल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या वादाला तोंड फुटलंय। तर श्याम मानवांनी राजकीय आरोप करण्यासाठी नेमकी हीच वेळ का निवडली असाही प्रश्न निर्माण होतोय। सरळ सरळ अनिल देशमुखांकडे 4 ॲफिडेव्हिट्स पाठवले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावून घेतले आणि त्यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करायला सांगितले। दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा ढकलून देऊन मर्डर केला। श्याम मानव यांच्या या दाव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अटकेवरून त्यांनी हे गंभीर आरोप केलेत। 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना तुरुंगवारी करावी लागली आहे। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या पत्रावरून ही कारवाई करण्यात आली होती। मात्र त्यावेळी अनिल देशमुखांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा दावा श्याम मानव यांनी केलाय। अनिल देशमुखांकडे 4 प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती। पहिलं प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरेंविरोधात होतं, दुसरं आदित्य ठाकरेंवर बलात्कार आणि खुनाचा आरोप करणारं होतं, तिसरं अनिल परबांविषयी होतं आणि चौथं प्रतिज्ञापत्र अजित पवारांविरोधात होतं असा दावा मानव यांनी केला आहे। सरळ सरळ अनिल देशमुखांकडे 4 ॲफिडेव्हिट्स पाठवले। त्यापैकी पहिलं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, म्हणजे हे गृहमंत्री होते त्यावेळेसचीच ही गोष्ट आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावून घेतले आणि त्यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करायला सांगितले। हे पहिलं ॲफिडेव्हिट होतं, त्यावर सही करायची होती। दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा ढकलून देऊन मर्डर केला। श्याम मानव यांनी हे आरोप करताना अप्रत्यक्षपणे भाजपकडे अंगुली निर्देश केलाय। खरे तर अनिल देशमुखांनी अनेक वेळा यावर भाष्य केलंय। आता श्याम मानवांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय। श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहित पडलं, देवेंद्र फडणवीसनी 3 वर्षांनी सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या, तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेव्हिट करून द्यायसाठी दबाव टाकला होता। त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेव्हिट करून देणार नाही। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। श्याम मानव यांनी केलेले आरोप गंभीर आहेत। केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे मानव यांच्या आरोपांना राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। पण हे आरोप करण्यापूर्वी त्यांनी खातरजमा केली होती का असा प्रश्न केला असता त्यांनी हे उत्तर दिलं। स्वतः मी अनिल देशमुखांच्या तोंडून हे सुरुवातीला ऐकलं, त्यानंतर मला जे आवश्यक वाटलं त्या पद्धतीनं मी ते पुरावे म्हणा तुम्ही त्याला किंवा समाधान करून घेणं म्हणा ते त्या पद्धतीनं करून घेतलं। सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं जाहीररित्या बोलू नका, कारण मी यावर एक पुस्तक लिहितो आहे आणि त्या पुस्तकामध्ये मला USP म्हणून त्याचा वापर करायचा आहे। म्हटलं सर ही गोष्ट जनतेपर्यंत मोठ्या संख्येनं जाणं फार आवश्यक आहे, मोठ्या प्रमाणावर जाणं आवश्यक आहे। एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर, परंतु आरोप नाही। अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय,
दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला, खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं, ते सत्य तुम्ही सांगावं. हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे, आरोप करायला सांगितलं नाही, कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत. मात्र अलीकडच्या काळात त्यांनी राजकीय भूमिका घेतल्याचं बघायला मिळतं. अनिल देशमुख प्रकरणात श्याम मानव यांनी उडी घेतल्यामुळे या वादाला राजकीय रंग आलाय. दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीम मध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का, असा प्रश्न मला पडतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निर्भय बनोच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाच्या प्रचारासाठी त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्याम मानव यांनी आरोपांसाठी हे टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.